सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. गेले काही दिवस आपण संत मीराबाईंची जीवनगाथा श्रवण करतो आहोत. त्याचे 55 भाग झाले. आता शेवटचा भाग सादर करण्यापूर्वी आपल्याशी थोडा संवाद. मीरेच्या जन्मापासून आपण तिला पाहिलं, ऐकलं, अनुभवलं. कल्पनेच्या पातळीवर श्रवणातून मीरेच्या अवघ्या आयुष्याचे सारे टप्पे आपण सावरे रंगराची या श्रीयुत सोमनाथ केसकर यांच्या कादंबरीतून जाणून घेतले. कृष्णभक्त मीरेची मधुरा भक्ती आपण पाहिली. कृष्णाच्या सगुण उपासनेत दंग झालेली मीरा, घरात असो वा घराबाहेरच्या समाजात असो, तिला संघर्ष आणि विरोधाचा सामना करावाच लागला. त्यासाठी तिला बळ दिलं ते तिच्या सावळ्या श्रीकृष्णानेच. मीरेची पदं गेय आणि भावनेने ओथंबलेली होती. म्हणूनच ती अनेकांना मुखोद्गत झाली. हिंदी, राजस्थानी, गुजराती आणि व्रजभाषेतही असलेली तिची ही पदं ललिता नावाच्या तिच्या दासीने किंबहुना तिच्या मैत्रिणीने लिहून घेतली. मीरा ही द्वापार युगातील ललिता गोपीचा अवतार आहे, हेही आपण पाहिलं. मीरा तिच्या गिरीधर नागरशी भक्तीने एकजीव झाली होती आणि त्याच्यातच विलीन होणं हे तिचं ध्येय होतं. तिची ही ध्येयपूर्ती आपण आजच्या भागात पाहणार आहोत. मीरेने आपल्या गुरूंच्या प्रती देखील शरणभाव दाखवला आहे, सद्गुरू महिमा गायला आहे. मीरा आपल्या पदांमधून आपल्या प्रियतमास भेटण्याची पराकोटीची उत्कंठा, विरहव्यथा, त्यासाठी आत्मसमर्पण, निश्चल भक्ती असे अनेक भाव व्यक्त करते. तरीही मीरा आपल्या भक्तीत उल्हास आणि पवित्रतेची जपणूक करते. श्रीकृष्ण लीलांचं श्रवण, श्रीकृष्णाचं कीर्तन, अखंड त्याचंच स्मरण, त्याच्या चरणाची दासी बनून पादसेवन, त्याच्याच मूर्तीची अर्चना, त्यालाच वंदन, त्याचंच दास्य, त्याचंच सख्य आणि त्याच्या प्रती आत्मनिवेदन अशा नवविधा भक्तीच्या पायऱ्या मीरेने पार केल्या होत्या. अर्थातच तिची मधुरा भक्ती फक्त साज शृंगारात गुंतलेली नव्हती, तर ती सरल, आर्त, समर्पित अशी भक्ती होती. म्हणूनच तिच्या या भक्तीने मीरा अजरामर झाली. मीरेची ही प्रेमसाधना विरहाने सुरू होते आणि विरहातच संपते. तिची विरह साधना अखेरच्या क्षणापर्यंत तशीच राहते. तिची अंतिम क्षणी ती श्रीकृष्णातच कशी विलय पावते ते आजच्या 56व्या भागातून आपण बघणार आहोत. श्रोते हो, आजचा आपला 56वा ऑडिओ आहे. सहज मनात आलं, श्रीकृष्णाला 56 भोग दाखविले जातात. या 56 ऑडिओंच्या निमित्ताने आपणही आपल्या कृष्ण भक्तीचा नैवेद्य त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. या भक्तीमध्ये आपल्याला घेऊन जाणारे लेखक आदरणीय श्रीयुत सोमनाथ केसकर, ज्यांच्यामुळे अनेकापर्यंत मीरा पोहोचत राहिली, त्या भक्तियोगांजलीच्या सर्वेसर्वा असलेल्या सौ अंजलीताई आवाड आणि आपण सारेच जगदीश स्वरूप श्रोते, आपणा सर्वांचेच मी पुनश्च मनापासून आभार मानते. माझ्या अभिवाचनात काही कमी जास्त झालं असेल, चुकलं असेल ते माझं. मीरेच्या भावना आपणापर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्या गोविंदानेच माझ्याकडून करून घेतलंय. इदम न मम. झालेली सेवा त्याच श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करते आणि आपल्या उपक्रमाच्या असंच म्हणते, कारण आपला सगळ्यांचाच हा भक्तीच्या वाटेवरचा प्रवास आहे. या निमित्ताने रोज तुमच्या भेटीला येण्याचा आगळा आनंद मला मिळाला आणि त्याच आनंदाने आज 56वा म्हणजे समारोपाच्या भागाचा ऑडिओ सादर करते. गोविंद स्वरूपात विलीन या 23व्या प्रकरणाची ही सुरुवात
आणि त्याचाच हा समारोप आहे. मिरेस चितोडला नेण्यास इरेला पेटलेले ते साधुजन निघून जाताच तिने दूरवर क्षितिजाकडे दृष्टी टाकली. मावळतीचे सूर्यबिंब अस्ताला जाण्याआधी आपले सोनेरी रंग लहरणाऱ्या लाटांवर सोडून जात होते. आवेगाने उमललेल्या असंख्य लाटा ती सुवर्णरूपी ओंजळ किनाऱ्याकडे घेऊन येत काही क्षणातच रीती करीत विरून जात होत्या. थोड्याच अवधीत सूर्य अस्ताला जाणार होता आणि लाटांवरची ती सुवर्णप्रभा अस्तित्वात विरून जाणार होती. निसर्गाची ती अगम्य लीला पाहात आणि तो संकेत हृदयात साठवत मीरेने द्वारकाधीशांचं ध्यान केलं. उद्याच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी त्याची करुणा भाकली. दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच मंदिरात लगबग सुरू झाली होती. आज द्वारकेमध्ये गोविंदाचा रंगोत्सव होता. त्याची जय्यत तयारी मंदिरात सुरू होती. द्वारकाधीशाचं मंदिर अनंत चंपक, जास्वंदी अशा कितीतरी रानफुलांच्या माळांनी शृंगारलं होतं. नगरातील अनेक स्त्रिया मंदिरासमोरील परिसरात विविधरंगी नक्षीदार रंगावली काढत होत्या. मंदिरात शृंगारलेल्या सिंहासनावर द्वारकाधीशांची लोभस मूर्ती विराजमान होती. मीरा समोर बसून त्यांची आरास, त्यांचा शृंगार करण्यात मग्न होती. आज त्या मूर्तीच्या चर्येवर एक वेगळंच तेज होतं. द्वारकाधीशांच्या मुखकमलावर मीरेस काल पाहिलेल्या मावळतीच्या सुवर्णमयी लाटेची आभा दिसत होती. मीराबाईंचं आजचं रूप देखील काही औरच होतं. तिनं आज आपली संन्यासी भगवी वस्त्र त्यागून लाल केशरी रंगाची चनिया चोळी असलेला गोपिकेचा सुंदर वेश धारण केला होता. त्यांचं आजचं आरसपानी रूप पाहून प्रत्यक्ष द्वारकाधीशालाही खाली उतरून तिच्यासोबत रासक्रीडा करण्याचा मोह झाला असता. मंदिराबाहेर रंगोत्सवासाठी नगरजनांनी मोठी गर्दी केली होती. नगरातील अनेक स्त्री पुरुष, बाळ गोपाळ या उत्सवासाठी विविध रंगी वस्त्राभूषणांनी नटून थटून आले होते. मंदिराच्या मध्यभागी एक हौद नितळ जलाने काठोकाठ भरला होता. त्यासमोरच गुलाल, केशर, हळद तसंच विविधरंगी फुलांच्या अर्कांनी बनवलेल्या रंगांची रास करून ठेवली होती. द्वारकाधीशांचं यथोचित पूजन करून रंगोत्सवाला प्रारंभ झाला. गोविंद मुरारीचा जयघोष करीत आणि होलिका देवीचे गायन करीत सर्वप्रथम मीराबाईच्या हस्ते द्वारकाधीश गोविंदावर विविध रंगांची उधळण केली गेली. मग मंदिराच्या बाहेरील पटांगणात रंगोत्सव सुरू झाला. तिथे जमलेल्या सगळ्यांनी मग एकमेकांवर रंग बरसण्यास सुरुवात केली. विविध रंगांची उधळण झाली. ते सारे रंग आसमंतात मिसळून एक झाले, कृष्णरंगी होऊन गेले. त्यांचा उत्साह, जल्लोष शिगेला पोहोचला होता. का कुणास ठाऊक आज मीरा रंग खेळत नव्हती. मंदिरात बसून ती एकतारी छेडीत नुसतीच एकटक द्वारकाधीशांना न्याहाळत होती. आज तिने परिधान केलेल्या रंगात भरजरी वस्त्रांवर बाहेरील रंगोत्सवाचा एकही रंग उडाला नव्हता. रंगोत्सव संपताच मेवाडहून आलेले साधू आणि पंडित मीराबाईंच्या भेटीस मंदिरात आले. मीरेस वंदन करून म्हणाले, मीराबाई, रंगोत्सव समाप्त झाल्यावर आपण मेवाडला प्रस्थान करण्यासाठी द्वारकाधीशांची आज्ञा घेणार आहात असं वचन काल आम्हास दिलं होतं. त्याप्रमाणे आम्ही आपल्या भेटीस आलो आहोत. गोविंदावरून जराही नजर न हटवता मीराबाईंनी त्यांना उत्तर दिलं, मी देखील त्याच्याच आज्ञेची प्रतीक्षा करीत आहे. थोड्या अवधीतच आता इथे गोविंदाचं कीर्तन सुरू होईल. द्वारकाधीशाला आवाहन करून त्यांना आळवून त्यांच्या गाभाऱ्यात मी त्यास विनवणी करणार आहे, त्यांची आज्ञा घेणार आहे. आज तो तरी माझ्यासोबत येईल, नाही तर त्याची ही दासी तरी त्याच्यासोबत जाईल. आपण कृपा करून कीर्तन समाप्त होईपर्यंत इथेच प्रतीक्षा करा.
तिच्या बोलण्यातील गूढार्थ त्यांना समजला नाही. मात्र कीर्तन समाप्त होईपर्यंत मंदिरातच प्रतीक्षा करण्याचं त्यांनी ठरवलं. थोड्याच अवधीत बाहेरील रंगोत्सवात रंगून थकून गेलेले सगळे भाविक द्वारकाधीशाच्या मंदिरात गोळा झाले. मीराबाई मंदिरातील गाभाऱ्यासमोर त्या सर्वांच्या मध्यभागी होती. एकतारी झंकारत तिने गायन सुरू केलं तसं तिच्या मागून उपस्थित सारे गाऊ लागले. तिच्या स्वर्गीय सुरांमध्ये आपला सूर मिसळू लागले. मेवाडातून आलेले पंडित आणि साधू क्षणभर आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत हे विसरून मीरेच्या त्या भजनात तेही सामील झाले. कुणी रासक्रीडा रास करू लागले, कुणी घुमर घेत नृत्य करू लागले. मीरा बेभान होऊन नृत्य करीत आणि गात होती. तिचे सुवर्ण पैंजण रुणझुणत होते. मंदिरातील गाभाऱ्यातून द्वारकाधीशांची लावण्य मूर्ती स्मित करीत मीरेचं नृत्य गायन अनुभवत होती. जणू मीरा त्यांना सोबत घेऊनच रासात रंगली होती. मीराबाईंच्या साक्षीने भजन कीर्तनाचा अन नृत्य गायनाचा हा महोत्सव शिगेला पोहोचला तेव्हा समोर सागर किनारी सूर्य अस्ताला निघाला होता. निळ्या सोनेरी नभात मुक्त विहरणारे पक्षी आता आपल्या घरट्यात परतू लागले होते. तरी द्वारकाधीशाच्या अलौकिक ओढीने नृत्य गायनात बेधुंद झालेली मीराबाई केव्हाच त्यांच्या गाभाऱ्यात जाऊन पोहोचली होती. अचानक घंटानाद सुरू झाला. नगारा घुमू लागला. मृदंग मंजिरी वाजू लागल्या. मंदिराचा परिसर त्या मधुर नादाने दुमदुमला. आता मंदिरात गोविंदाचा जयघोष सुरू झाला. गोविंद हरी मुकुंद मुरारी नादावर भाविक नाचू लागले. गोविंदाच्या जयघोषात, नादमधुर ध्वनींच्या जल्लोषात आणि आर्त करणाऱ्या घंटानादात द्वारकाधीशाच्या गाभाऱ्याची सुवर्ण कवाडं कधी मिटून बंद झाली ते कुणाच्याही ध्यानात आलं नाही. सारेच बेभान होते आणि इकडे बंद गाभाऱ्यात हरिभजनात चिंब भजलेली मीरा आता कृष्णरंगी झाली होती. गोविंद स्वरूप झाली होती. क्षितिजावर सूर्यास्त होऊन जेव्हा आकाश अंधारून आलं तेव्हा भक्तीचा हा बहर ओसरून उपस्थित सारे भानावर आले. परमानंदाने त्यांची शरीरं भरून गेली होती. समोर द्वारकाधीशांच्या गाभाऱ्याची बंद सुवर्ण कवाडं पाहून सारेच आश्चर्य करू लागले. काहींना मीराबाई त्या गाभाऱ्यात जाताना दिसल्या होत्या. त्यांनी मग ती कवाडं उघडून मीराबाईंना हाका मारल्या. मात्र मीराबाई तिथे नव्हती. सगळेच त्यांचा शोध घेऊ लागले. मेवाडहून आलेले साधू पंडित तर सैरावैरा धावत मीराबाईस पुकारू लागले. मात्र मीराबाई कुठे होत्या? अचानक कुणाच्या लक्षात आलं की मीराबाईंचं उत्तरीय द्वारकाधीशांच्या कंठाशी वेढलेलं आहे. आता मीराबाईचा शोध घेण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यांची मनं हेलावली, नेत्र पाझरू लागले. अनेक हृदयात कृष्णप्रेमाची ज्योत पेटविणारी त्यांची मीरा आज त्या परमेश्वराशी एकरूप झाली होती. त्याच्या निळ्या रंगात मिसळून गेली होती. मागे उरला होता तो फक्त तिने शिकवलेला, आपल्या कृतीतून आणि निष्काम कर्मातून सार्थ केलेला प्रेमयोग. आणि उरली होती ती हृदयाच्या गाभाऱ्यातून कृष्णप्रेमाने अंकुरित झालेली आणि युगानुयुग या समाजाला गोविंद भक्तीची प्रेरणा देणारी तिची असंख्य पदे. सावरे रंग राची राणाजी हूँ तो, बांध घुंगरा प्रेम का हूँ तो, हरि के आगे नाची सावरे रंग राची. एक निरखत एक परखत है, एक करत मोरी हासी, और लोग मारी काई करेसी, हूँ तो हरिजी प्रभुजी की दासी, सावरे रंग राची सावरे रंग राची. श्रोते हो, या ठिकाणी सावरे रंग राची या कादंबरीची सांगता झाली. तेव्हा आता आपण इथेच थांबू.
कृष्ण भक्ती पथावर मात्र चालतच राहू आणि यानंतर एखाद्या नवीन विषयासह पुन्हा नक्की भेटू. धन्यवाद. सौ मीरा इनामदार. श्रीकृष्णार्पणमस्तु.